अम्मा, पण माझे रुमाल कुठे ठेवलेत? अम्मा, माझे रुमाल कुठे आहेत? हा आणते आणते आणते. अहो जरा डॉक्टरांना फोन करा ना, विचारा ना त्यांना. हा लगेच करतो. काय डॉक्टर जो म्हणाल तर मलाही सुट्टी टाकायला लागेल. टाका टाका. हॅलो. नमस्कार डॉक्टर, मी सुभाष परब बोलतोय. ते प्रमिला परब तुमची पेशंट होती ना? हो बोला सुभाषराव, कसे आहात? आमची प्रमिला ताई का म्हणते? नाही, आम्ही सगळे चांगले आहोत. डॉक्टर जरा तुमचा सल्ला हवा होता. हा. नाही आता काय म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा आहे ना, तर प्रमिलाची खूप इच्छा होती की अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायची. तुमची काही हरकत नाही ना? म्हणजे बसनच जाणार आहोत, आमच्या मंडळाची बस आहे. सुभाषराव, अजिबात नाही. मी तुम्हाला आधीही सांगितलेलं काय एवढा लांबचा प्रवास आणि बसने तर नाहीच नाही. उगाच रिस्क नका घेऊ. अजून काही दिवस त्यांना जपायला हवं. त्यांची तब्येत काही पूर्णपणे रिकवर झालेली नाहीये. थोडे दिवस जाऊ द्या, मग बघू आपण. बरं, नाही पण काय तिची खूप इच्छा होती ना. हो, पण प्रवासाने त्रास झाला, दगदग झाली तर त्यांना सांगा, देवाच्या मनात असेल तर तो तुझ्या दारी धावत येणार दर्शन द्यायला. त्यासाठी अक्कलकोटला जायचं असं नाहीये. देव भक्तांच्या मनात असतो, हो की नाही? बरोबर आहे. काय पण ते आमच्या शर्वरीनं तिकीट काढली होती ना, पण ठीक आहे, ते परत करता येतील. काय? नाही काही नाही. थँक्यू डॉक्टर. ओके, थँक्यू. ओके. ते मला स्वामी दर्शनाला जायचं होतं ना म्हणून. ए भिडू, अरे टेंशन नहीं लेने का, थोड़े दिवस की तो बात है, मग जाएंगे ना अक्कलकोट. तू ना मनाला लावून नको येऊ ना. आणि पमा, आपली श्रद्धा जर खरी असेल ना, तर स्वामी स्वतः मार्ग काढतील. तू फक्त ना टेन्शन घेऊ नको. अगं स्वामी स्वतः तुझ्या दारात येतील तुला दर्शन द्यायला. हो पण ते असं मनाला रुख लागते ना. तू नको ना काळजी करू, हे होईल. स्वामी काहीतरी चांगलंच घडवतील. आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा. येऊ मी? टेन्शन नको घेऊ. हा नीट या. हो चल.